भरती 2025 साठीची प्रश्नपत्रिका क्रमांक 2 आहे. यामध्ये महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत जे की तुम्हाला एक्झाममध्ये 100% येतीलच. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला याची PDF मिळेल. त्याचबरोबर परीक्षेचे इम्पॉर्टंट अपडेट्ससुद्धा तुम्हाला तिथे मिळून जातील. प्रश्न क्रमांक 1 आहे, पृथ्वीच्या सर्वात आतील थरास काय म्हणतात? जर तुम्हाला या प्रश्नांचं योग्य उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यामुळे तुमचं बॉक्स टेस्ट सोडवण्याचा सराव होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर आहे इनर कोर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा कोणत्या 2 शहरांमध्ये सुरू झाली? भारतामध्ये सर्वप्रथम रेल्वे सेवा कोणत्या 2 शहरांमध्ये सुरू झाली? याचं उत्तर आहे मुंबई आणि ठाणे या 2 शहरांमध्ये आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा रेल्वे धावली गेली. प्रश्न क्रमांक 3 आहे, DNA संपूर्ण रूप काय आहे? DNA संपूर्ण रूप काय आहे? उत्तर आहे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, एकदा व्हिडिओला लाईक करा, कारण की तुम्ही व्हिडिओला जेवढं जास्त लाईक कराल तेवढं जास्त आम्ही व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी आणि आम्हाला समजेल की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे, मानव शरीरात सर्वात मोठे हाड कोणते आहे? मानव शरीरामध्ये सर्वात मोठे हाड कोणते आहे? याचं उत्तर आहे फिमर, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या राज्याची सीमा सर्वाधिक इतर राज्यांना लागते? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पहिली महिला नोबेल पारितोषिक विजेता कोण होत्या? पहिल्या महिला नोबेल पारितोषिक विजेत्या कोण होत्या? उत्तर माहीत असेल तर नक्की कमेंट करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करता येईल. तिथे तुम्हाला सर्वच्या सर्व PDF, त्याचबरोबर एक्झामच्या दृष्टीने माहिती आणि परीक्षेचे जे अपडेट आहेत, भरतीचे अपडेट आहेत, ते तुम्हाला वेळोवेळी मिळून जातील. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. याचं उत्तर माहीत असेल ते सुद्धा खाली कमेंट करा. याचं उत्तर आहे मेरी क्युरी, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रकाश वर्ष हे कोणाचे मापन करते? प्रकाश वर्ष या मापनाद्वारे काय मोजलं जातं? या एककामध्ये काय मोजलं जातं? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अंत. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणारे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 9 आहे, एका अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कोठे असतात? अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची स्थिती काय असते? ते कोठे असतात? त्यांची जागा कुठे असते? तर याचं उत्तर आहे नाभिकात, म्हणजे त्याच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रश्न क्रमांक 10, भारतात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कोणत्या ठिकाणी असते? भारतामध्ये सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? तर याचं उत्तर आहे मासिनराम, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, म्युच्युअल इंडक्शन या संकल्पनेचा शोध कोणी लावला? म्युच्युअल इंडक्शन या संकल्पनेचा शोध कोणी लावला? याचं उत्तर आहे मायकल फॅराडे यांनी म्युच्युअल इंडक्शन या संकल्पनेचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? याचं उत्तर आहे मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 13 आहे, पहिला कॉम्प्युटर कोणता होता? पहिल्या ज्या कॉम्प्युटर आहे त्याचं नाव काय होतं? याचं उत्तर आहे इनियाक, पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, वायुदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? वायूचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? याचं योग्य उत्तर आहे बॅरोमीटर, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारताचा राष्ट्रीय कीटक कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय कीटक कोणता आहे? उत्तर आहे फुलपाखरू, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 आहे, सर्वाधिक वेळ पंतप्रधान कोण होते? ज्यांचा कार्यकाळ सर्वाधिक जास्त होता ते पंतप्रधान कोण होते? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया,
कोणत्या राज्याला मसाल्यांची बाग असे म्हटले जातं? कोणत्या राज्याला मसाल्यांची बाग म्हणतात? उत्तर आहे केरळ. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणत्या यंत्रामुळे विजेला वाचवता येते? असे कोणते यंत्र आहे त्यामुळे विजेची वाचवता येते? उत्तर आहे ट्रान्सफॉर्मर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? भारतामधील सर्वात उंच धबधबा कुंचिकला आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. कोणता धातू द्रव स्वरूपात असतो? कोणता धातू द्रव स्वरूपामध्ये असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पारा. ठीक आहे, पारा आहे. टायपिंग मिस्टेक झालेली आहे. पारा हा धातू द्रव स्वरूपामध्ये असतो. प्रश्न क्रमांक 21 आहे. ओझोन थर सर्वात जास्त कोणत्या स्तरात आढळतो? ओझोनचा थर सर्वात जास्त कोणत्या स्तरात मध्ये आढळतो? याचं योग्य उत्तर आहे स्ट्रॅटोस्फियर. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. स्ट्रॅटोस्फियर मध्ये ओझोनचा थर सर्वाधिक जास्त असतो. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान हे सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेले राज्य आहे आणि उत्तर प्रदेश जे आहे ते लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेस काय म्हणतात? हवामानाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेस काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेटिओरॉलॉजी. प्रश्न क्रमांक 24 आहे. कोशिकेचा शक्ती केंद्र कोणता भाग आहे? कोशिकेचा शक्ती केंद्र कोणता भाग आहे? उत्तर आहे मायटोकॉन्ड्रिया. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 25 आहे. पहिली भारतीय उपग्रह वाहक रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित कधी झाले? पहिले भारतीय उपग्रह वाहक रॉकेट म्हणजे SLV सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल हे कधी आणि कोणत्या साली प्रक्षेपित झालेलं आहे? याचं योग्य उत्तर आहे 1980. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आजचे हे आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. याची PDF तुम्हाला हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका.